नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला दक्षिण कोरियात जाण्याचा योग आलाच आणि तुम्हाला ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्वाच्या ठिकाणांना भेट द्यायला आवडत असेल, तर दक्षिण कोरियातील ग्वॉंगगी-डू जिल्ह्यातील सुवॉन या शहरातील होसोऑंग किल्ला हे एक उत्तम ठिकाण आहे. या किल्ल्याला सुवॉन होसेऑंग या नावानेही ओळखले जाते. चला तर मित्रांनो, या चित्रफितीच्या माध्यमातून आपण त्या पर्यटन स्थळाचा आनंद घेऊया. ग्वॉंगगी-डो प्रांतातील सुवॉन शहराच्या मध्यभागी असलेला हा किल्ला 18व्या शतकाच्या उत्तरार्धात जोसेन राजघराण्याचा राजा जेऑंगजेओ याने बांधला. 130 हेक्टर क्षेत्र व्यापलेल्या जागेच्या सभोवताली जवळजवळ 6 किलोमीटर दगडी आणि विटांच्या बांधलेल्या भव्य भिंती, या भिंतींमध्ये अनेक संरक्षणात्मक वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. या किल्ल्यामध्ये मूलतः 48 घटकांचा समावेश होता, ज्यात मुख्य दरवाजे, फ्लड गेट्स, निरीक्षण मनोरे, कमांड पोस्ट, एकाधिक बाण लॉन्चर प्लॅटफॉर्म, आकर्षक बंदूक बुरुज, कोन टॉवर, गुप्त दरवाजे, एक बीकन टॉवर, गेट गार्ड प्लॅटफॉर्म, बुरुज आणि बंकर यांचा समावेश होता. यापैकी काही पूर आणि युद्धामुळे नष्ट झाले. शहराच्या वाहतुकीचे जाळे सामावून घेण्यासाठी किल्ल्याच्या तटबंदीला 9 ठिकाणी छेद देण्यात आला आहे. कोरियन आर्किटेक्चर, शहरी नियोजन आणि लँडस्केपिंग या संबंधित कलांच्या विकासावर होसेऑंग किल्ल्याचा मोठा प्रभाव आहे. स्कूल ऑफ प्रॅक्टिकल लर्निंगचे अग्रगण्य विद्वान जेओंग याक्योंग यांनी तयार केलेली त्याची रचना काळजीपूर्वक नियोजन, निवासी आणि बचावात्मक वैशिष्ट्यांचे संयोजन आणि नवीनतम वैज्ञानिक ज्ञानाचा वापर, हे 18व्या शतकातील लष्करी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. होसेऑंग किल्ला हा एक अद्वितीय आहे. सपाट भूभागावरील तटबंदीच्या बरोबरच पेल्डल या डोंगरावरील तटबंदीचा देखील यात समावेश आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी 4 प्रमुख दरवाजे आहेत. हा आहे किल्ल्याचा दक्षिणेकडील दरवाजा. याला पेल्डलमून या नावाने ओळखले जाते. पेल्डलमून प्रवेशद्वाराच्या उजवीकडे सुवॉनचेऑन नदीपर्यंतचा व डावीकडील पेल्डल या डोंगरातील पायथ्यापर्यंतचा भाग युद्धामध्ये पूर्णपणे नष्ट झालेला आहे. किल्ल्याच्या आतील शहरीकरणामुळे ऐतिहासिक वास्तू आणि आधुनिक वास्तूंचे मिश्रण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत पेल्डल डोंगराच्या पायथ्यापाशी. या ठिकाणाहून किल्ल्याच्या तटबंदीला सुरुवात होऊन ती किल्ल्याच्या दक्षिणेकडून किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या सुवॉनचेऑन नदीवर असलेल्या पुलापर्यंत अखंड आहे. या पुलाला नामसूमून या नावाने ओळखले जाते. कोरियन भाषेत नाम म्हणजे दक्षिण आणि मून म्हणजे प्रवेशद्वार, म्हणजेच नामसूमून म्हणजे सुवॉनचेऑन नदीवरील दक्षिणेकडील प्रवेशद्वार. संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूला असलेली स्वच्छ दगडी पायवाट आणि डोंगराच्या चढणीवर असलेल्या या दगडी पायऱ्या कोरियन सरकारने हा किल्ला व किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तू राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलेले आहेत.
किल्ल्याच्या दक्षिणेकडील गुप्त दरवाजा. हा किल्ल्याचा पश्चिम गुप्त दरवाजा असून याला कोरियन भाषेत यान अम्मून असे म्हणतात. आणीबाणीच्या काळात या दरवाजातून किल्ल्याच्या आतमध्ये शत्रूला न कळता गुप्तपणे रसद पुरवली जायची. असे या किल्ल्यात 5 गुप्त दरवाजे आहेत. किल्ल्याच्या पेल्डर पार्कमधील कोरियन नागरिकांच्या स्वातंत्र्य चळवळीचे हे स्मारक 1969 सालात बांधले गेले. हे स्मारक राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य चळवळीत कामी आलेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ उभारले गेले. त्याच्याच बाजूला असलेले हे कोरियन स्वातंत्र्य स्मारक 15 ऑगस्ट 1948 साली कोरियन नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले. त्याच स्वातंत्र्याचे हे स्मारक. हे देखील या ठिकाणी 1969 साली बांधले गेले. पेल्डर डोंगरावर असलेले हे टुरिस्ट गाईड सेंटर आणि त्याच्या मागे दिसणारे सुहान शहर. पश्चिम पहारा चौकी आणि त्याच्या समोरच हिरव्यागार झाडांनी नटलेला हा सुंदर परिसर. सकाळचे चालणे, व्यायाम व ध्यानधारणेसाठी किल्ल्याजवळील कोरियन नागरिकांचं हे आवडते ठिकाण. पेल्डर डोंगरावरील ही मोठी घंटा. या घंटेचा संदेश तुमच्या फॅमिलीसाठी, सुवॉन नागरिकांकडून तुम्हाला व तुमच्या राष्ट्राला शुभेच्छा. ही घंटा 3 वेळा वाजवली असता पहिला ध्वनी तुमच्या आईवडिलांना आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करतो. दुसरा ध्वनी तुमचे आरोग्य आणि सुखशांतीसाठी. तिसरा ध्वनी तुमची स्वप्ने सत्यात येवोत यासाठी. किल्ला प्रशासनाने या किल्ल्याची आणि आजूबाजूच्या परिसराची उत्तम निगा राखलेली आपल्याला दिसते आहे.
हा किल्ल्यातील पेल्डल डोंगरावरील सगळ्यात उंच भाग. वेस्टर्न कमांड पोस्ट, याला कोरियन भाषेत सेओ जँगदे असे म्हणतात. येथून दिसणारं किल्ल्याच्या आतील व किल्ल्याच्या बाहेरील सुहान शहराचं विहंगम दर्शन. डोंगरावरून दिसणारा हा राजवाड्याचा परिसर. धनुष्य बाणाने शत्रूवरती हल्ला करण्यासाठी बांधलेला हा पश्चिम तटबंदीवरील मनोरा. याला कोरियन भाषेत सेओनॉडे या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त याचं मनोहर दर्शन घेण्यासाठी कोरियन नागरिक या ठिकाणी येत असतात. किल्ल्याच्या उत्तर पश्चिमेकडील किल्ल्याचे प्रवेशद्वार, ज्याला होसेओमून या नावाने ओळखले जाते, त्याच्याच बाजूला असलेला निरीक्षण मनोरा, त्याला सेओबुक गॉंगसीडॉन या नावाने ओळखले जाते. कोरियन भाषेत सेओ म्हणजे पश्चिम दिशा आणि बुक म्हणजे उत्तर दिशा. ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे यांचा वारसा जपणारी आंतरराष्ट्रीय संघटना, जिला आपण युनेस्को या नावाने ओळखला जातो, त्याच संघटनेने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत 1997 साली या किल्ल्याची आणि इथल्या ऐतिहासिक वास्तूची नोंद केली आहे. उत्तरेकडील तटबंदीवरून दिसणारा पेल्डल डोंगर. होसेऑंग किल्ल्याचा हा उत्तरेकडील दरवाजा, ज्याला जंगनमून प्रवेशद्वार या नावाने ओळखले जाते. कोरियन भाषेत जंगन या शब्दाचा अर्थ शाश्वत शांतता. 1794 साली हे प्रवेशद्वार बांधण्यात आले. मजबूत दगडी बांधकाम, त्यावरती 2 मजली लाकडी मंडप, प्रवेशद्वाराच्या सुरक्षिततेसाठी अर्धगोलाकार दगडाचे मजबूत बांधकाम. जंगनमून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. 1950 ते 53च्या कोरियन युद्धात या प्रवेशद्वाराचे खूप नुकसान झाले. कोरियन सरकारने 1975 सालात त्याची पूर्ण बांधणी केली. किल्ल्याच्या दक्षिणेकडील पेल्डलमून प्रवेशद्वाराची बांधणी जंगनमून प्रवेशद्वाराप्रमाणेच असून, पश्चिमेकडील होसेओमून आणि पूर्व चॉंगनन्यॉंगमून प्रवेशद्वार हे दोन्ही एकमजले असून अर्धगोलाकार मजबूत भिंतीने संरक्षित आहेत. रात्रीच्या वेळी किल्ल्याचे प्रवेशद्वार, भिंती, संरक्षक मनोरे विद्युत रोषणाईने झळाळले जातात. पेल्डल डोंगरावरून विद्युत रोषणाईने झळाळलेला किल्ला व दिव्यांच्या झगमगाटाने नटलेला सुवान शहर पाहतानाचा एक वेगळाच आनंद आपल्याला या ठिकाणी घेता येतो.
मित्रांनो, या चित्रफितीच्या माध्यमातून माझ्याबरोबर आपण देखील दक्षिण कोरियातील सुआन शहरातील ओसेऑंग फोर्टिज हा किल्ला पाहण्याचा आनंद घेतला. तर हा किल्ला प्रत्यक्ष पाहण्याचा योग आपल्या जीवनात येवो हीच सदिच्छा. ही चित्रफीत आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि माझे पुढचे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर सबस्क्राईब जरूर करा. असेच भेटू पुन्हा. धन्यवाद.